वळूयात पुढच्या एका मोठ्या विशेष बातमीकडे। राज्याला हादरवून टाकणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सुनील मानेनं माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे। मानेनं एनआय कोर्टात तसा अर्ज सुद्धा सादर केलाय। मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण या प्रकरणातील आरोपी सह पोलीस आयुक्त सुनील मानेनं माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे। सुनील मानेनं एनआयए कोर्टात तसा अर्ज केलाय। कारावासाच्या काळात खोलवर विचार केल्यानंतर मला माझ्या चुका लक्षात आल्या आहेत। एक पोलीस अधिकारी असल्याने देशातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणं हे माझं कर्तव्य होतं, परंतु दुर्दैवाने आणि नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत। या चुकांचा पश्चाताप करण्यासाठी आणि पीडिताला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी या प्रकरणातील संपूर्ण परिस्थिती आणि तथ्य पूर्ण आणि सत्य प्रकट करण्याचा निर्णय घेतलाय, असं मानेनं अर्जात म्हटलंय। त्याच्या अर्जावर 8 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं एनआयएला दिले आहेत। माने सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहे। सुनील मानेचा अर्ज हा एक मोठा ट्विस्ट नक्कीच मानला जातोय। कारमायकल रोड स्फोटक प्रकरण आणि त्याचबरोबर मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये सहभाग नसल्याचा दावा सुनील माने यानं केला होता। कोर्टात याचिका सुद्धा सादर केली होती की मला दोषमुक्त करा। अर्थात कोर्टानं ती याचिका सुद्धा फेटाळली होती। म्हणजे एकीकडे ही याचिका करणारा सुनील माने आणि अचानक त्याला उपरती का झाली हाही प्रश्न नक्कीच उपस्थित झालाय। आता कोर्टानं एनआयएला खुलासा मागवलाय आणि नेमकं त्या खुलासानंतरच सुनील माने याला खरोखर माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी द्यायची का याबद्दलचा निर्णय कोर्ट घेईल। पण एक गोष्ट मात्र निश्चित की या प्रकरणानं खळबळ नक्कीच माजली आहे। मनसुख हिरेन हत्या आणि कारमायकल रोड स्फोटक प्रकरणी सुनील माने तुरुंगात आहे। एनआयएच्या तपासात या दोन्ही गुन्ह्यात त्याचा सहभाग उघड झालाय। सुनील माने, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात 3 फेब्रुवारी 2021 ला मीटिंग झाल्याचं एनआयएच्या तपासात उघड झालंय। मनसुख हिरेनने कारमायकल रोड स्फोटक प्रकरणाची जबाबदारी घ्यावी यासाठी मानेनं त्याच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे। मनसुख हिरेनला त्याच्या हत्येच्या दिवशी सुनील मानेनं फोन करून बोलवून घेतलं होतं। तसंच मनसुखच्या हत्येवेळी माने घटनास्थळी हजर असल्याचा एनआयएचा आरोप आहे। मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सुनील मानेचा सहभाग पाहता तो माफीचा साक्षीदार झाल्यास आरोपी सचिन वाझेच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।